तुम्हाला बघून आम्हाला काका काकूंची आठवण आली, तुमच्या मम्मी पप्पांची सर्वांची. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. आता आम्ही एक 10-15-20 मिनटापूर्वी उठलो. फार भारी वाटते. हे सगळे उठल्यानंतर मग नाश्ता वगैरे होईल. तुम्हाला आता थोडा वेळ मी आपला ह्या फार्म हाऊसचा सिनेमॅटिक दाखवतो, तुम्ही बघून घ्या. आता आपला फार्म हाऊस आणि स्विमिंग पूल दाखवून झालेला आहे. तुम्ही सिनेमॅटिक पाहिला असालच. सगळ्यांसाठी टी-शर्ट्स आणलेले आहेत. ते टी-शर्ट्स वगैरे घालून फोटो वगैरे काढणार आहेत, व्हिडिओज वगैरे काढणार. आता आपण कॅन्टीनमध्ये जाणार आहोत, तिकडे नाश्ता वगैरे होणार. आम्ही कॅन्टीनमध्ये आलो आहे, नाश्ता बनतो आहे. मी चहा वगैरे पियालो आहे तिथून. बघा ते मगाशी सांगितल्याप्रमाणे एवढेच महारथी आपले, एवढेच शूरवीर सगळे ते कुठून चहा वगैरे पित आहेत. अजून बाकी हळू येतं. बघा मित्रांनो, पाऊस आलेला आहे. पावसाचं वातावरण पण खूप भारी आहे. ठीक आहे, मस्त मस्त पाव. नाश्ता सुरू झाला आमचा. भाऊ सगळे नाश्ता करतील. बस आमचे पोहे पण आलेले आहेत. सगळे नाश्ता करण्यासाठी उठले. या बोधे सुप्रभात, या नाश्ता करायला.
खायला पण घाला आणि बोलता पण तर आम्ही नाश्ता करून घेतो. मिसळ आहे, पोहे आहेत, माझं तिकडे आहे, इकडे बसतो. पोहे नाश्ता खूप छान आहे. मिसळ आणि पोहे आहेत, टेस्ट अप्रतिम आहे. जे तुम्हाला मला सांगितलं होतं, जी टी शर्ट्स आम्ही सगळे प्रोव्हाइड केले आहेत, सगळे टी शर्ट्स ज्याप्रमाणे हे बघा, हे सर्व ह्या गोष्टीचे यांना प्लॅन केलेला आहे. सगळ्यांना टी शर्ट प्रोव्हाइड करायचं. प्रिंट नाही केलं. बघा, प्रिंट नाही केले आणि प्लॅन केलं म्हणजे. कोण आहे? हां, हे अरुण नाईक. हे हा विकायला बसला ॲक्च्युली, सुकायला बसला.
धमाल केली आम्ही. आता भाऊ आता आम्ही चेंज केला झालो. आता चेंज केलं तर आराम करणार मस्तपैकी. एन्जॉय केला आम्ही आज. फुल धमाल केली आम्ही. धमाल धमाल. चला आम्ही चेंज करतो आता. चेंज केल्यानंतर डायरेक्टली मग एक अर्धा एक तासानंतर जेवणानंतर थोडी गपशप आणि मग जे टी शर्ट प्रोव्हाइड केली मागाशी तुम्ही पाहिली ब्लूवाले टी शर्ट्स ते घालणार, फोटोज वगैरे काढणार, फोटोशूट करणार आणि नंतर मग आम्ही डायरेक्टली आमच्या घरसाठी रवाना होणार. एन्जॉय, फुल एन्जॉय. मी कधीही विसरू शकत नाही हा क्षण, खरं सांगतो. त्यामुळे तुम्हालाही म्हणतो केव्हाही कुठे बाहेर जात जा, म्हणजे बाहेर फिरत जा मित्रांनो. फुल धमाल कराल, मजा कराल, एन्जॉय कराल. हे असे क्षण लाईफमध्ये फार कमी असतात. पता नाही कल किसने देखा है. ओके दादा, तुम्हाला इकडून कसं वाटलं, काय फील करताय तुम्ही? एकदम मस्त, अमेझिंग, अनबिलिव्हेबल. आणि बहुतेक सगळ्यांना मी आज जवळजवळ 25 ते 30 वर्षानंतर भेटलो आहे. पण असं वाटत नाही की आपण कधी इतके वर्ष भेटलो नव्हतो. आणि सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. आणि हे बघून खूप चांगलं वाटतं की हे सगळे लोक आज खूप वेगवेगळ्या ठिकाणी सेटल झालेले आहेत. पण ते सगळे गेली 2-3 वर्ष कंटिन्युअस ह्या हे 5वं वर्ष आहे आता. तर हे लोक सगळे दरवर्षी जमत आहेत इथे आणि इट्स अमेझिंग, ग्रेट. थँक्यू. पुढच्या वर्षी नक्की येशील. हां, 100%. येस. पुढच्या वर्षी नक्की येऊ. कुठेही करा प्लॅन तुम्ही. मला खात्री आहे सगळे येतीलच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दादा, आता आपली पिकनिक आता आपल्यामध्ये हे 5वं वर्ष बरोबर आहे? बरोबर. तर या 5व्या वर्षात आपण सगळे एकत्र आलो आता, है ना? तर तुम्हाला काय फील वाटते, कशी काय मजा केली, काय जर 2 शब्द सांगाल? मी ह्या 5 वर्षाच्या पिकनिकमध्ये पहिल्या वर्षी नव्हतो, नंतर 4 वर्ष कंटिन्यू होते. आणि 4 वर्षामध्ये मेंबर आपले उत्तरोत्तर वाढत जात आहेत. यावर्षी 50 मेंबर क्रॉस झालेले आहेत आणि पुढच्या वर्षी 75पर्यंतही आपले मेंबर होणं गरजेचं आहे. आणि अशीच सगळी एन्जॉय करू. आम्ही 1981 ते 1995पर्यंत कॉलनीमध्ये राहिल्या होतो. तरी पण आज एवढी वर्षांनी पण सगळे एकत्र कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि भेटत राहत आहेत. हेच आश्चर्य सगळे आमच्याकडे करतात की बाबा पोरं अजून पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सगळी मुलं आता आमच्या नंतरची आहेत, ते आमच्या समोर जन्म झालेले. ओके, थँक्यू. दादा, बा आता हे 5वं वर्ष आपलं आहे. गेली 5 वर्ष आपण सगळे मिळून पिकनिक वगैरे करतोय, खूप धमाल मस्ती करतोय. कालचा दिवस आणि आज तुला कसं वाटलं, इकडे काय फील वाटतं इकडे? काही नाही, मला असं वाटलं की आमचं बालपण आम्ही बघत होतो. जस्ट एन्जॉय इट, लॉट्स ऑफ एन्जॉय इट. इट्स अ ग्रेट फिलिंग. कारण तुमच्यासारखी म्हणजे लहान मुलं म्हणजे आम्ही एकत्र खेळत होतो. आपण आपल्या साहेबांचं हे ऑर्गनायझेशन कसं वाटलं? ऑर्गनायझेशन हां, येस, येस, एक्सलंट, छान. मजा असं केली पुढे इकडे म्हटलं. खूप एन्जॉय केलं. हां, एवढ्या वर्षानंतर आता सगळे भेटले. कसं वाटतंय म्हणजे तरी? खूप छान आहे, खूप आनंद. आय एम रिलॅक्स. काल एन्जॉय केला मस्तपैकी, खूप एन्जॉय केला. आणि दरवर्षी यायला आवडेल का आपल्याला? अरे नक्कीच ना, 100%. तुम्ही बोलवा नाही तर बोलवा, आम्ही येणार बाबा. नाही, पण एक छान ऑर्गनाईज केलं, त्याच्याबद्दल कौतुक आहे तुम्ही. आणि कंटिन्यू मला वाटतं कन्सिस्टंट 5 वर्ष करताय. आणि जे काय आम्ही मुलं आपण ना, किड्स तुम्ही असताना नर्सरी बिर्सरी असताना जी मुलं होती शाळेत आमच्याबरोबर आपण बघत होतो, तुमचं ते ग्रोथ आणि प्रत्येकाची पर्सनल ग्रोथ बघून खरंच खूप आनंद झाला. इट्स अ फिलिंग. आणि त्याचवेळी तुम्हाला बघून आम्हाला काका काकूंची आठवण आली, तुमच्या मम्मी पप्पांची, सर्वांची. थँक्यू सो मच. त्यांच्याबरोबर आपण जे आम्ही दिवस घालवले होते किंवा त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं होतं, गाईड केलं होतं तुमच्या मम्मी पप्पांनी. ऑल दिस वे म्हणजे आम्हाला घडवण्यात आणि जसं वाढवण्यात जे त्यांचे हे होते ते आठवण आली नक्कीच. ते बघूनच थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. ईच अँड एव्हरी यांचे माहिती आहे मला. पप्पा मम्मी सर्वांच्या बरोबर आमचं इंटरॅक्शन होतंच. धन्यवाद ग्रेट फिलिंग, ग्रेट फिलिंग. तर दादा, आज आपण तुला कळतंय गेले 5 वर्ष इथे आलो आहे. इथे एन्जॉय, मजा मस्ती. तू आहेस, 2-3 वर्ष मी नव्हतो इथे. चल ठीक आहे, असो. पण मला सांग, तुला काय कालचा दिवस आणि आज आता असं झाली सकाळ 10 वाजले येते, काल काय फील केलंस, काय मजा आली तुला? हे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मला सांग 2 शब्दात. 5 वर्षामध्ये आम्ही सगळेजण एकत्र येतोय, खूप बरं वाटतं. आणि हे जे मित्र आहेत हे सगळे लहानपणीचे मित्र आहेत. सगळे निस्वार्थीपणे सगळेजण येऊन धमाल करतात, मस्ती करतात. ते एवढं खूप सुंदर वाटतं. आणि ह्या जुन्या आठवणी आहेत, खूप बरं वाटतं.
काही कधी असे प्रॉब्लेम येतात की काही मित्र भेटत नाहीत किंवा मध्ये कोरोना काळ येऊन गेला, त्याच्यामध्ये काही आमचे मित्र गेले. लिटरली खोटं नाही सांगत, तिकडं येता जाता येत नव्हतं, पण आम्ही घरात बसून त्या मित्रांसाठी रडत होतो, कारण एवढं बॉन्डिंग होतं आणि आहे आमचं सगळ्यांबरोबर. आज जवळजवळ 54 जण आम्ही इथे सगळे आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षामध्ये त्यात तो जो आकडा आहे तो वाढतच जातो आहे आणि खूप छान वाटतं आहे. त्यांचे आम्ही इथे आल्यानंतर सगळेजण एक दुसऱ्याचे आईबाबा कसे आहेत आणि आम्ही सगळे जे इथे भेटतोय तो आईबाबांमुळेच भेटतोय आणि ते आईबाबा कसे आहेत, कोणाकडे आहेत, चांगले आहेत का, त्यांची तब्येत कशी आहे याची विचारपूस केली जाते आणि खूप खूप बरं वाटतं. सगळेजण कोणी पुण्यामधून येतोय, कोणी नाशिकमधून येतोय, मुंबईमधून येतोय, तर अशा सगळीकडून एकवटतात सगळे आणि मजा करतात, धमाल करतात. आणि ही मजा धमाल करत असताना आम्हाला कुठलंही भान नसतं की आम्ही काय बोलतोय, कसे बोलतोय, कारण आज मार्केटमध्ये जेव्हा आम्ही वावरतो तेव्हा ऑफिशियली किंवा स्टँडर्ड सांभाळून असं काही बोलायला लागतं. तर आम्ही इथे आल्यानंतर एवढं बरं वाटतं, एवढं फील चांगले असतं. आम्ही फ्रीली बोलत असतो, एक दुसऱ्याला शिव्या घालतो, पण त्याचं कोणालाही वाईट वाटत नाही, ते गोडच वाटतं. आणि जर का त्यांनी समोरच्यानी शिव्या घातल्या नाही मित्रांनी, तर असं कुठंतरी वाटतं की बाबा रे आपण म्हणजे मित्र चुकल्यासारखं वाटतं. तो खूप खूप छान वाटतं आणि खूप धमाल मस्ती केली. कालपासून आल्यापासून स्विमिंग पूलमध्ये डान्स केलेत, एकत्र बसून मस्ती केल्यात. आम्ही सगळेजण मिळून ड्रिंक करत होतो, ते ड्रिंक करायला मिळतं, तिथं एन्जॉय करायला मिळतं, मग गप्पा टप्पा मारत असतो. खूप छान वाटलं. खूप धन्यवाद मंगेश, खूप छान वाटलं. आणि हा तू बाईट प्रत्येक वेळी घेत असतोस, आमचे मन मोकळे करून घेतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच दादा. ओके बाय. तर अनिल, आज बघ गेले 5 वर्ष आपण इथे पिकनिक करतो MSPची सगळे मित्र. आपण आज तर सगळ्यात जास्त म्हणजे ह्यावेळेचे मित्र जे आलेले आहेत साधारणतः 52 ते 54 लोक आलेले आहेत. वेगवेगळ्याचे अनुभव, सगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव आहेत. तुझा अनुभव काय, तुला काय वाटतं, कसं फील करतोस तू? माझा अनुभव म्हणजे की जो आमचं बालपण अशा सान्निध्यात झालेलं आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये, नॅशनल पार्क MSP कॉलनी, म्हणजे कॉलनीच्या बाजूला चारही साईडने जंगल, आणि जे आमचं बालपण गेलेलं आहे ते बालपण असं कुणाचंही या म्हणजे या आपल्या राज्यामध्ये किंवा कुठेही लोकांच्या असं गेलं नसेल, असं आमचं जीवन गेलेलं आहे. आणि गेली 5 वर्ष आपण तेच आठवणी निर्माण करण्यासाठी आपण असे फार्म हाऊस वगैरे करतो आहे. खूपच छान की जे आपण आपली बोरीची कॉलनी सोडल्यानंतर आपण सगळं विसरून गेलो होतो, ते परत इथे येऊन त्याच आठवणी, तेच सगळं काही जे आपण लहानपणी जे करत होतो ते आपण इथे करतो आहे. खरोखरच त्या बालपणीच्या आठवणी आपण कधी विसरू शकणार नाही. त्यामुळे आपण ते परत गेली 5 वर्ष आपण करतो आहे, असंच पुढे करत राहावं. पिकनिक एन्जॉय करू अशी ईश्वरचरणी प्रार्थना. एन्जॉय. छान. थँक्यू सो मच अनिल. तर मित्रांनो, आता स्विमिंग पूलवरून येऊन सगळे चेंज केलं सगळ्यांनी. हे तुम्ही पाहता, हे टी-शर्ट सगळ्यांनी वेअर केलेलं आहे. आता इथे जेवण चाललेलं आहे, जेवणार, इकडे येणार, एका हॉलमध्ये आम्ही फोटोशूट करणार. चला तुम्हाला मी आता कॅन्टीनला घेऊन जातो. हे दुपारचं जेवण आमचं. गुलाबजाम, बिर्याणी, ही होतं सगळं. Look like all are Mumbai Indians.
थोड्याच वेळात आमचं फोटोशूट होईल. ते फोटोशूट केल्यानंतर आम्ही आमच्या घरासाठी मार्गस्थ होऊ. आता सगळे लोक निघण्याच्या तयारीमध्ये आहेत. फोटोशूट होईल आणि सगळे निघून. गॉगलमध्ये घे आता. अरे बाबा, ए गॉगलमध्ये घे. दिसतंय का? मागचे अरे हो राजा, एक मिनिट. समोर घे बरं का, गॉगलमध्ये आलं पाहिजे. मामाला बाबा घे पहिला. मामाला दाखव. मामाला घे. सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही सगळ्यांनी इथे उपस्थिती दाखवली. सालाबतप्रमाणे आपण याही वर्षी पिकनिक अरेंज केली होती आणि या पिकनिकचे आपले 5वे वर्ष. आणि या 5व्या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी इथे जमून खूप एन्जॉय केला, मस्ती केली आणि आपली उपस्थिती दाखवली सगळ्यांना. आणि कसं आहे की जी आपली आपुलकी आहे एकमेकांबरोबर ती सतत कायम खूप जास्तीत जास्त चांगली व्हावी यासाठी तुम्ही जे एकत्र येत आहे आणि एन्जॉय करताय ते असं पुढे पण चालत राहावं. हे आपलं 5वं वर्ष होतं आणि या 5व्या वर्षामध्ये आपली पब्लिक अजून वाढली आहे. तर ही आपण पण पुढे पुढे वाढत जावी. सगळ्यांनी एकत्र यावं, मजा करावी, जी काय मजा मस्ती आहे ती करावी आणि लाईफ एन्जॉय करावी. असंच माझं म्हणणं आहे की कसं आहे की नेहमी आपण काय काय ठरवतो आहे पण त्या गोष्टी आपण घरात पण चालल्यात. तशा पुढे अजून काय काय गोष्टी चांगल्या घडू द्या. कारण की तुमची एकत्र येणं ते त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं आणि मजा करावी. बस माझं एवढं म्हणणं आहे. थँक्यू रमेश. मस्त मस्त. येस. पुढच्या वेळेसाठी आपला हात वर करून हे करा की असं झालं पाहिजे. सुरुवात इकडनं. की थांबर का हे थांब. टन अशू टन. थँक्यू. आता आम्ही सगळे फोटोशूट झालेलं आहे. चला आता आम्ही निघतोय घरी. अरे काय फोटो केला आईचा अगो तुमच्या हे का रे. बाय 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 एव्हरीबडी. चल मित्रांनो, चला आम्ही निघालो. मी आमच्या सगळ्या ऑलमोस्ट गाड्या गेलेल्या, तर आमची गाडी बाकी होती, आम्ही निघालो आहे. तर बघा आमचे ह्या पिकनिकचे ऑर्गनायझर सर्व हेच आहेत. आता हे शेवटची बाईट देऊन आम्ही
इथून निघतोय. मग काय वाटलं, कसं फील वाटतं तुला? बस बोल, चालू बोलत जातो. मला मनापासून खूप बरं वाटतं, कारण की मला सगळ्यांबद्दल खूप आपुलकी आहे. मला खूप आवडतं की सगळ्यांनी एकत्र यावं, एकमेकांना भेटावं, मजा मस्ती करावी. आम्ही लहानपणाचे मित्र आहोत, त्यामुळे खूप म्हणजे जी एकता आहे ना सगळ्यांमध्ये ती खूप चांगली आहे. सगळ्यांना म्हणजे आम्ही एकमेकांना भावासारखे मानतो. आमच्यामध्ये खूप काही भांडणं होतात, हे होतं ते होतं, पण आमच्यामध्ये असं कधी कोण पकडून बसत नाही. ऍक्च्युअली रमेश हीच गोष्ट अशी आहे की त्याच कारणामुळे तुझी ही सगळ्यांची आपुलकी असल्यामुळे काय आलं, आज साधारणतः 52 ते 55 लोक आज आपल्या पिकनिकला सगळे आलो, राईट ना? आमचा MSCB ग्रुप हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचा मी ॲडमिन आहे होता. आपण हा ग्रुप 2012ला बनवलेला आणि तेव्हापासून हा ग्रुप आहे. आपल्या ग्रुपमध्ये जवळपास 90 मेंबर आहेत, त्याच्यामधले 52 मेंबर आपण पिकनिकमध्ये आलेत. आणि ही खूपच चांगली गोष्ट आहे. अजून पण पुढे अजून पण येतील, काय की सगळ्यांना ते आवडतंय एकत्र भेटणं. ऍक्च्युली सुरुवात आमची फार कमी झाली होती, 25, 30, 35, 40. आता डायरेक्टली 52, 55 पर्यंत पोहोचले. तर बरोबर नेक्स्ट इयरला जे काय येणार आहेत ते 120% असं मला वाटतंय 70 क्रॉस करावेत अशी आमची इच्छा आहे. आणि बरोबर रमेश सारखा जर व्यक्ती असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शक्यच आहेत. अशक्य अशी कुठली गोष्ट नाहीच आहे. ओके, आता तुम्ही असेच व्हिडिओ पुढे पण बघत राहा. बिंदास चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच व्हिडिओ भरपूर बघायला भेटतील, चांगले व्हिडिओ बघायला भेटतील. मंगेश शिंदे हे खूप चांगले व्हिडिओ बनवतात, त्यांना सहकार्य करा. थँक्यू सो मच मिस्टर रमेश. संतोष, तुला काय वाटतं? कसं वाटलं आजचा एक्सपिरियन्स? आजचा एक्सपिरियन्स खूप छान वाटला मला. मारुती शिंदे, आपला काय वाटलं एक्सपिरियन्स? खूप वर्षानंतर सगळ्यांना भेटलात. 20 वर्षानंतर मी यांच्यामध्ये कनेक्ट झालो. जुने मित्र सगळे बालपण त्या MSCB मध्ये गेलेले. रमेश चव्हाण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम घेतलेलं आहे. खरोखर त्यांचं पुढे असंच वाटचाल चांगली राहावी ह्या शुभेच्छा देतो मी. थँक्यू सो मच मारुती शिंदे, संतोष शिंदे आणि रमेश चव्हाण. चला तर आपला ऋषभ चव्हाण यांचे चिरंजीव आहेत. खूप सुंदर असं हा पण आम्हाला सहकार्य करत होता. मॅप रिगार्डिंग सगळ्या गोष्टी फुल एन्जॉय त्यांनी केली. तुला कसं वाटलं ऋषभ? मस्त एकदम. तर आपण निघूया इथून. आमचा प्रवास सुरू झाला आहे. तर किती वेळ आपल्याला लागेल आता? 1.5 तास. आम्हाला 1-1.5 तास अगोदर गेल्या वेळेस जेव्हा आम्ही रिटर्न जेव्हा तिकडून निघालो आम्हाला 2.5-3 तास. किती? 3.5 तास लागले आम्हाला. चला मग, श्री स्वामी समर्थ. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय हिंद.